बघायचं नाही, कारण जीव घाण टाकला त्यांनी आपल्यासाठी. विनंती विश्वास ताकद आहे ग माय, त्या जिजाऊमुळे स्वराज्य उभा टाकलं, तुमच्या आमच्यामुळे घर सुखाचं होणार नाही का? ताकद आहे माय. तीच तुकोबाची पत्नी जिजाऊ, दोन जिजाऊ मी सुरुवातीला सांगितलं, एक छत्रपतींची माय आणि दुसरी तुकोबांची. दोन बायका होत्या तुकोबांना, रखमा आणि जिजा. पहिलीला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टानं दुसरी करायला लावली, पण देवाचं गणित इतकं बेकार माय, दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलीला लेकरू झालं. देव पण लय खतरनाक दादा. मग असं ते दोन बायका होत्या. मग जी जिजा आहे ना तिलाच आपण आवली पण म्हणतो. लोक म्हणतात फटकळ होती, पण मी म्हणते आवली सारखी बायको नव्हती. फटकळ होती त्याचं कारण आहे, आपल्या नवऱ्यानं संसार त्यागला, तो संसार आपल्याला सांभाळायचा आहे. आपण जर नम्र राहिलो तर चालणार नाही. समाज आपल्याकडे दुसरी दृष्टीकडे करेल, वाईट दृष्टी करेल घराकडे. आपल्या घरात पोरी आहेत, पोरं आहेत, आपल्याला सामर्थ्याने सांभाळायचं आहे ते, म्हणून तटस्थ उभा टाकायची आवली. पण आवली कोण आहे माहित आहे? तुकोबानं संसार त्यागला तरी तुकोबांची साथ न सोडणारी. अहो श्रीमंता घरची पोरगी, बापाच्या घरी 3500 एकर ऊस होता तिच्या. पुण्याचं सासर तुकोबरायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3500 एकर ऊस होता, तरी नवऱ्याच्या घरी मिठात सोबत भाकरी खायची. 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं. तुमची 3 टाइम खात, 3 टाइम वेगळं वेगळं खात, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणती. पण सगळ्या सारख्या नसतात, त्यातही संसार सांभाळणाऱ्या बऱ्याच आहे. अहो अशाही काही मुली आहेत, माझ्या आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून सासर मध्ये कितीही त्रास झाला तरी माय बापाला सांगत नाही, एवढी क्षमता जिच्यात आहे ना ती स्त्री आहे. एवढं सामर्थ्य दोन्ही घर सांभाळायचं ठेवते. लक्ष्मी रे ती, फार ताकद आहे तिच्या. अशीच होती आवली महाराज. कधी माहेरी सांगितलं नाही काय चाललंय सासरी, ते कधीच नाही. ती आवली तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खायची नाही. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचा. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. बसलेले शेतकरी आहेत ना थोडेफार शेतकरी आहात का? कीर्तनाला बसलेले पुरुष थोडेफार शेतकरी आहात का? शेतकरी आहेत ते हात वरी करा. मग असं ऊर बडवून सांगायचं. हे बाकीचे कसे म्हणतात, मी आता अध्यक्ष, मी माजी सरपंच, तसं आपणही सांगायचं. शेतकरी आहे. विठ्ठलाने मला सगळ्यात मोठं वैभव दिलं, पांडुरंगाने मला बाप शेतकरी दिला. हे आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे माझी. लय शेतकऱ्याच्या घरात मोठे पण असतं दादा, कौतुकानं सांगत जा. आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही न बोलाय का? मोडतोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? शेतकरी पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसते, थुकाच लावायचं असतं. आणि तो काही सॉक्स घालून नांगर धरतो बाय काटा नाही मोडायला. थुका पर एका थुक्यात काटा दिसतो का? एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच दिसतो का? 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडलाय जिजाला, त्रास झालाय विश्वाच्या मालकाला. त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन, विश्वाचा मालक, पंढरीचा बाप वैकुंठ सोडून धावतोय त्या जिजाच्या पाठी. थांबा म्हणे, आहो काटा रुतलाय तुम्हाला, कळतंय की हो विठ्ठला, पण कसं सांगू, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला, आणि माझ्या काटापेक्षा ती भागवणं जास्त गरजेचं वाटतं माझ्या. अशा लक्ष्मीसाठी जर विठ्ठल थांबत असेल तर त्यात नवल नाही. देव म्हणे थांबतो मी जिजा, भाकरी देऊन या त्या नवऱ्याला. आणि आजकाल जी बायको नवऱ्याला आरतुर बोलते, इट इज वेल एज्युकेटेड, इट इज हाय क्लास. एका बाईनं मला हट्ट करून चहा प्यायला नेलं. म्हणलं मी चहा पियत नाही, दूध पी. हट्टच केला. आता बरं ती 120 मी 40, वरबडीत नेलो मला. कुठं आपला निभाव लागणाऱ्या असल्यांच्या पाठीशी गेले घरी.
धर म्हणली तो. तिला काही माझ्याविषयी प्रेम वगैरे आत्मीयता वगैरे नव्हती, फक्त फोटो काढून एका दिवसाचा स्टेटस भागवायचा होता. लोकांना काही प्रेम वगैरे नाही. उद्या माझा आवाज बंद पडला, तुम्ही मला बोलवणार आहे का? अरे नाही काय म्हणताय, होय तरी म्हणा. पण खरं ते खरं. खरं बोलायला कोणाची लाज नाही म्हणजे स्वार्थी रजत. प्रेम वगैरे काही नाही, प्रसिद्धी आहे, नाव आहे, तोपर्यंत लोक आपली आहेत. खिशातला पैसा, नावातली प्रसिद्धी संपली ना तर विठ्ठलाच्या आणि माय बापाच्या पलीकडे कोणच साथ देत नाही. हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य आहे. टिकवा रे दादा, त्याच्यावरच विश्वास ठेवा. देवाची हे त्याच्यावरच विश्वास आहे. किती राखतो देवा द्वारकेचा राणा. तो विठ्ठल थांबला त्या जिजासाठी. जिजा भाकरी देऊन आली तुकोबांना. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, अखंड दैवत योगयाग करतात, तरी माझ्या विठ्ठलाच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच. त्या माझ्या पांडुरंगानं, त्या जगाच्या बापानं, त्या विश्वाच्या मालकानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का? देव इच्छिराचा चरणीची माती, धावत चालती मागे मागे, का अधिकार नामधारकाचा. त्या विठ्ठलाने तुका लावून काटा दिसतो का पाहिला. सरपंचाला नाही पण सरपंचनीला फारच राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकालाच मानतो. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोगाशी उभासे विठेवर, तेथील मोगाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. 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 त्या मदतीत वडिला खवादिराचा सोयरा. उपकार करा. संत माय बाप एवढा उपकार करा. एकमेव ठिकाण आयचे चंद्रभागा, आयचे विमातीर, आयचे चंद्रभागा, आयचे विमातीर, आयचे चंद्रभागा, आयचे विमातीर, आयचे चंद्रभागा, आयचे विमातीर, आयचे चंद्रभागा, आयचे देव को गरुडाचे
वेगळ्या नावात अनावत वेगळ्या नावात हरी मद दिनाते उद्धरी वेगळ्या नावात हरी मद दिनाते उद्धरी काय दिवस होते काकड्याने सुरुवात व्हायची उढा पांडुरंगात दर्शन द्या सकला झाला हृदय निद्रेची झाला हृदय निद्रेची वासुदेव वासुदेव म्हणा